नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलिंगड पिकाबद्दल अशी माहिती देणार आहे की भविष्यात तुमचं कधी नुकसान होणार नाही. मार्केटमध्ये तुम्हाला छाटमालचा भाव जरी भेटला तरी तुम्हाला तुमच्या पोटापुरते पैसे भेटतील. अशा पद्धतीची माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. या व्हिडिओमधली जी माहिती आहे ती तुम्हाला इंटरनेटवर कुठंच भेटणार नाही. कारण ही माझा अनुभव असलेली माहिती आहे आणि मी त्याचं जे शेड्यूल बसवलं आहे, तर तुम्हाला या कलिंगड पिकामध्ये लागवडीपासून तर पूर्ण तोडणीपर्यंत मी पूर्ण माहिती देणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मी लागवडीपासून तर एंडिंगपर्यंत याची माहिती देणार आहे आणि त्या माहितीचा वापर तुम्ही तुमच्या पिकावर करा. तुमच्या पिकामध्ये तुमचं नुकसान हे कधीच होणार नाही. कलिंगड पिकामध्ये तुम्हाला माहिती असेल की कलिंगड हे लागवडीपासून तर ज्यावेळेस आपलं हार्वेस्टिंग होते तोपर्यंत वेल हे जिवंत राहावे लागतात आणि त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न मिळतं आहे. भाजीपाला पिकामध्ये थोडेफार थोडे भेटले तरी आपले पैसे कवर होतात, परंतु या कलिंगड पिकामध्ये असं नाही आहे. कलिंगड पिकामध्ये शेवटपर्यंत आपले वेल हे जिवंत राहायला लागतात, तरच तुम्हाला उत्पादन भेटू शकतं आहे आणि तुम्हाला सर्व रोगांवर अचूक नियंत्रण आणाल तरच तुमचा प्लॉट हा चांगल्या पद्धतीने होईल आणि तुम्ही व्यापाऱ्याकडून पैसे कमवू शकता. त्याच्यामुळं तुम्ही न टेन्शन घेताना हा व्हिडिओ माझा पूर्ण बघा आणि या व्हिडिओमध्ये ज्या औषधांची माहिती देणार आहे, ते औषधांचे व्हिडिओ माझे पर्सनल व्हिडिओ आहेत. माझ्या चॅनलवर आहेत. ते तुम्ही पर्सनल जाऊन बघू शकता. या व्हिडिओमध्ये त्या औषधांची माहिती मी तुम्हाला घेण्याचं प्रमाण आणि फवारणी कोणत्या स्टेजमध्ये करायची याची माहिती देणार आहे. बाकी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलवरचा हे व्हिडिओ बघू शकता. तर तुम्हाला आता मी लागवडीच्याबद्दल माहिती देतो. तुम्हाला लागवड करण्यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीनं जागेची निवड करा. ज्या पद्धतीनं लागवड करता त्या पद्धतीनं करा. परंतु तुम्हाला लागवड केल्यानंतर मर रोग, करपा रोग, थ्रिप्स, व्हायरस या सर्व रोगांवर 100% अचूक नियंत्रण आणण्याची माहिती या व्हिडिओमध्ये देतो मी. तर तुम्हाला लागवड करण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीनं लावता त्या पद्धतीनं लावा. तुम्हाला लागवड करण्यासाठी तुम्ही शेणखत टाकाल, त्याच्यामध्ये तुम्हाला मी 10,000 रोपांसाठी ही पूर्ण माहिती देतो. तुम्हाला 10,000 रोपांसाठी याचा चांगल्या पद्धतीचा भेसळ डोस टाकायचा आहे. त्याच्यापासून तुम्हाला बुरशी रोग, हिरवल, पांढरी मुलं फोडणं आणि रोपा तुमचा मजबूत होणं याच्यावर फार महत्त्वाचा भेसळ डोस असणार आहे. तुम्हाला 10,000 रोपांसाठी 50 किलो G5 ग्रॅन्युल ज्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड असतंय ते 50 किलो घ्यायचं आहे. त्याच्या जोडीला तुम्हाला 15-15-15 सुफला हे 100 किलो घ्यायचं आहे. 2 बॅग घ्यायच्या आहेत. त्याच्या जोडीला तुम्हाला ज्याच्यामध्ये 90% सल्फर असतंय, बेनसल्फ म्हणून आहे, महादन कंपनीचं आहे, ते तुम्ही 20 किलो घ्यायचं आहे. याच्यामध्ये 90% सल्फर आहे. तर हे बुरशी रोगावर नियंत्रण आणतं आहे. हे मिटीसाईड आहे, लाल कोळीवर नियंत्रण आणतं आहे आणि हे टॉनिकप्रमाणे काम करतं आहे आणि हे आपल्या पिकामध्ये दुय्यम अन्नद्रव्याचं काम करतं आहे. त्याच्यामुळे याचा तुम्ही वापर करा. 10,000 रोपांसाठी 20 किलोचा वापर करा आणि त्याच्या जोडीला तुम्हाला भेसळ डोससाठी 18-18-10 या 50 किलो एक बॅगचा वापर करायचा आहे आणि तुम्ही शेणखत टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हा भेसळ डोस पूर्ण मिक्स करून टाका. त्याच्यानंतर तुम्ही ठिबकनं लागवड करत असाल तर 1.5 फुटाची ठिबक वापरा, 1.25 फुटाची वापरा. त्याच्यामध्ये 2 बियांची लागवड करा. दोन्ही साईडला 1-1 बी अशा पद्धतीने लागवड करा. त्याच्यानंतर ही तुमची लागवड झाल्यानंतर त्याला 3 दिवस पाणी द्या. पाणी दिल्यानंतर तुम्ही 2 दिवस त्या ठिकाणी खाडे द्यायचे आहेत. 5 दिवस झाले, आपलं कलिंगड बियाणे हे 6व्या ते 7व्या दिवशी निघायला लागतं आहे आणि ते नाजूक असतं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण 2 दिवस पाणी द्यायचं आहे. जागाही नरम झाली पाहिजे. ओलावा असल्यामुळं ते रोप चांगल्या पद्धतीनं वर येईल आणि ते सशक्त एकदम मजबूत बनेल. त्याच्यानंतर तुम्हाला पाणी तुमच्या पद्धतीनं चालू ठेवा. पाणी हे मजबूत चालू ठेवा, कारण जेवढं पाणी देत राहाल तेवढा मजबूत रोप होईल. परंतु बुरशी रोगाचं आक्रमण होतं आहे, कारण तुमचे हे रोपे मरू शकतात. तरी पाणी भरपूर चालू ठेवा. 15व्या दिवशी तुम्हाला 3 कामं एकदम करायचे आहेत. तुम्हाला 15व्या दिवशी जर तुमच्या पिकावर कीड, पांढरी माशी, थ्रिप्स अशा कीटकांचा अटॅक झाला असेल, तर तुम्हाला पहिल्या फवारणीसाठी रोगर या औषधाची फवारणी करायची आहे. रोगरमध्ये 30% डायमोटोएट हा घटक आहे आणि तो तुम्हाला 15 लिटर पाण्यामध्ये 30 ml औषध घेऊन त्याची फवारणी करा. त्याच्यानंतर तुम्हाला
16व्या दिवशी तुम्हाला एक बुरशीनाशक सोडायचं आहे. जे बुरशीनाशक आहे, ज्याच्यामध्ये सिक्सर आहे, ज्याच्यामध्ये 12% मॅन्कोजेब, 63% कार्बोडजिम हे बुरशीनाशक आहे. हे केमिकल 2 आहेत आणि याची तुम्ही 15 लिटर तुम्हाला ड्रिपद्वारे याचा वापर करायचा आहे. तुम्ही जर आलेप पद्धतीने लावली असेल, डब्याची लावली असेल, तर तुम्हाला याचं 15 लिटर पाण्यासाठी 30 ml 30 ग्रॅम पावडर घ्यायचे आणि 15 लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण बनवून तुम्ही त्याच्या खोडावर 30 ते 40 ml द्रावण टाका. आणि तुम्ही ड्रिपमध्ये जर वापर करत असाल, तर तुम्हाला 10,000 रोपांसाठी 300 लिटर पाण्यामध्ये किंवा 200 लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण बनवा. कारण तुमचं पाणी चालू असतंय, तर तुम्ही कमी पाण्यामध्ये जरी द्रावण बनवलं, तरी ते रोपांना हार्ड होणार नाही. कारण तुम्ही अ, पाण्यामध्ये हे सोडून देणार. तर तुम्हाला 10,000 रोपांसाठी हे 1.5 किलो पावडरचा वापर करा आणि तुम्ही हे द्रावण सोडल्यानंतर तुम्हाला 2 दिवस खाडे द्यायचे आहेत त्या ठिकाणी. खाडे देण्याचं कारण आहे, कारण आपल्या रोपाला बुरशीमुळं जखम होते आणि जखम झाल्यामुळं बुरशीनाशकं ही फक्त बुरशी मारण्याचं काम करतात, जखम बरी करण्याचं काम नाही करत. त्याच्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही 2 दिवस खाडे द्या. कारण खाडे दिल्यानंतर त्या ठिकाणची जागा सुकणार आणि सुकल्यामुळं ती जखम आहे झाडाची, ती झाड आपोआप बरी करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे. जसं आपल्या शरीरावर झालेली छोटी जखम शरीर आपोआप बरं करतं आहे, तसं झाडंसुद्धा त्यांच्या झालेली छोटी जखम ते स्वतः बरी करू शकतात. अशी दैवी शक्ती निसर्गाने आपल्यामध्ये दिली आहे, तशी त्यांच्यामध्ये सुद्धा दिली आहे. त्याची ती जखम बरी होऊन जाणार. त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची खत पद्धत आहे, त्या पद्धतीतून तुमच्या चालू ठेवा. तुमच्या पिकावर पांढरी माशीचाच अटॅक असेल, तर तुम्ही ॲरो हे वापरू शकता. ॲरोमध्ये थायमोथॉक्झाम 25% हा घटक आहे आणि याचा वापर करण्यासाठी तुम्हाला 15 लिटर पाण्यामध्ये 5 ग्रॅम औषध घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या पिकावर त्याची फवारणी करा. जर तुमच्या पिकावर पांढरी माशी, थ्रिप्स, कीड, तुडतुडे अशा कीटकांचा जर अटॅक झाला असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी माणिक घ्यायचं आहे. माणिकमध्ये हे टाटा कंपनीचं आहे. त्याच्यामध्ये 20% ॲसिटमिप्रिड हे औषध आहे आणि त्याच्या जोडीला तुम्हाला आसाटाप घ्यायचं आहे. आसाटापमध्ये 75% ॲसिफेट हे केमिकल आहे आणि या 2 औषधांची फवारणी करण्यासाठी तुम्हाला 25 ते 30 दिवसाच्या आतमध्ये याची फवारणी करायची. तुमच्या पिकावर फवारणी करण्यासाठी ॲसिडामिप्रिड जे माणिक आहे, ते तुम्ही 10 ते 12 ग्रॅम पावडर घ्या आणि त्याच्यामध्ये 30 ग्रॅम आसाटाप, ॲसिफेट ज्याच्यामध्ये केमिकल आहे, ते तुम्ही 15 लिटर पाण्यासाठी 30 ग्रॅम पावडर घ्या आणि त्याचं चांगलं मिक्स द्रावण बनवून तुमच्या पिकावर त्याची फवारणी करा. त्याच्यानंतर 30 दिवस झाल्यानंतर तुमच्या पिकावर अति महत्त्वाचं काम करायचं आहे. मोर रोग हा 100% नियंत्रणात आणायचा आहे. रोग नियंत्रणात आणण्यासाठी माझ्या चॅनलवर हे जी मी माहिती देतो, त्यांचे बहुतेक व्हिडिओ आहेत. तुम्ही ते पर्सनल बघू शकता. परंतु ह्या व्हिडिओमध्ये जी माहिती देणार आहे, ती तुम्ही अ, त्याच पद्धतीने वापर केला, तर तुमच्या पिकावर 100% कुठलाही रोग येणार नाही. कारण मी एक शेतकरी आहे आणि ही माहिती देतो ही एकदम खरी आहे आणि ही माहिती तुम्हाला इंटरनेटवर कुठंच भेटणार नाही. तर 30व्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला जर एलेटचा वापर करायचा आहे त्या ठिकाणी आणि तुम्हाला एलेट अ, एलियट ज्याच्यामध्ये 80% फॉस्फेटिल ॲल्युमिनियम हे केमिकल आहे आणि हे जगामध्ये चालतं आहे आणि याचा वापर करण्यासाठी 30व्या दिवशी याचा वापर करा तुम्ही. तुमच्या पिकामध्ये मररोग ही समस्या मुलासकट नष्ट होऊन जाईल. याचा वापर करण्यासाठी तुम्ही जर ड्रिपद्वारे देत असाल, तर तुम्हाला 200 लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण बनवा. म्हणजे तसं तुम्ही याचं द्रावण बनवण्यासाठी 300-400 लिटर पाण्यामध्ये सुद्धा बनवू शकता. परंतु आपण मशीन आपली चालू असते, पाणी हे अति प्रमाणात खेचत असते. अशावेळी तुम्ही 200 लिटर पाण्यामध्ये सुद्धा द्रावण बनवलं, तरी पाणी हे भरपूर आहे. त्याच्यामुळे त्या रोपांना त्याचं हार्ड होणार नाही. म्हणून तुम्ही 200 लिटर पाण्यामध्ये बनवा, नाहीतर तुमच्या पद्धतीने 400मध्ये बनवा. आपल्याला केमिकल जेवढं त्या जागेमध्ये पडायला पाहिजे, तेवढं पडलं पाहिजे. 10,000 रोपांसाठी 1.5 किलोचा वापर याचा करा आणि ड्रिपद्वारे हे तुम्ही सोडून द्या. आणि तुमची आली पद्धतीने असेल, तर तुम्ही 15 लिटर पाण्यासाठी 40 ग्रॅम पावडर घ्यायची. कमी नाही घ्यायची, जास्त नाही घ्यायची. आणि याचा 15 लिटर पाण्यात 30-40 ml पावडर घेऊन त्याचं द्रावण तुम्ही प्रत्येक रोपाच्या खोडावर 30 ते 40 ml द्रावण सोडा. जर तुम्हाला एलिएट भेटत नाही, तर त्या तुम्ही दुसरी ड्रिचिंग करू शकता. जे रोको आहे, रोकोमध्ये थायोफेनेट मिथेल हे
70% आहे आणि त्याच्या जोडीला तुम्हाला ब्लू कॉपर घ्यायचं आहे. ब्लू कॉपरमध्ये 50% कॉपर ऑक्सिक्लोराइड हे केमिकल आहे आणि ते कॉन्टॅक्टद्वारे काम करतं आहे. हे सिस्टमॅटिक आहे. दोघांचं मिक्स द्रावण बनवायचं आहे. तुम्हाला 15 लिटर पाण्यामध्ये 30 30 आणि 30 दोन्ही 30-30 घेऊन ना त्याचं द्रावण बनवा आणि तुम्ही ज्या तुमच्या कलिंगड पिकाच्या खोडांवर 30 ते 40 ml द्रावण टाका आणि जर ड्रिपद्वारे द्यायचं आहे तर तुम्हाला दोन्ही 1 किलो आणि तुम्हाला जर ड्रिपद्वारे द्यायचं आहे तर याचा वापर करण्यासाठी तुम्हाला 1.5 किलो ब्लू कॉपर घ्यायचं आहे आणि 1.5 किलो रोकं हे घ्यायचं आहे. याचा वापर शक्यतो गरमीमध्ये टाळा, कारण हे ब्लू कॉपर आहे हे हार्ड आहे आणि तुमच्या फळांमध्ये पुढे त्याचं पानं करपू शकतात, त्रास होऊ शकतो. तर एलिएट वापरा, नाहीतर मग नाही भेटलं तर याची रिस्क घ्या तुम्ही. परंतु ही जोडी चालेल, कारण ही जोडी नंबर 1 आहे आणि त्यांच्या जोडीनं जे काम भेटतंय ते जबरदस्त भेटतंय. तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला रिझल्ट दिसतील. एलिएट वापर केला तरी पण तुम्हाला 5 दिवस खाडे द्यायचे आहेत. रोको आणि ब्लू कॉपर याचा वापर केला तरी पण त्या ठिकाणी 5 दिवस खाडे द्यायचे आहेत. खाडे देण्याचं कारण तुम्हाला सांगतो. आपल्या बुरशीमुळे आपल्या रोपाला जखम होते आणि ती जोपर्यंत बरी तुम्ही करत नाही, बुरशीनाशके ही बुरशीनाशके मारण्याची कामं करतात, जखमी बरी करत नसतात. त्या ठिकाणी तुम्ही हे बुरशीनाशक सोडलं की 5 दिवस खाडे द्यायचे आहेत, कारण त्या ठिकाणी जमीन सुकी पडल्यानंतर त्या ठिकाणची बुरशी 100% मरून जाणार. 4 ते 5व्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी लक्ष देऊ शकता. तुमची रोपं ही तुम्हाला स्वतःहून हसून दाखवतील. 5 दिवस झाल्यानंतर 6व्या दिवशी त्या ठिकाणी पाणी द्या. पाणी दिल्यानंतर तुम्ही पाणी हे भरपूर चालू ठेवा. पुढे तुम्हाला पाणी हे भरपूर तगडं चालू ठेवायचे आहेत. 45 आतमध्ये परत तुम्हाला रोप्यांचे देठ हे मजबूत बनवायचे आहेत. कारण लक्षात ठेवा, तुमचे वेल जर कमजोर राहतील तर त्याला फळं मोठी नाही होणार आणि तुमचे वेलाचे देठ हे असे मजबूत झाले तर त्याला फळं मोठी तगडीच होणार. लांब बियाणं असेल तर त्याच्यामध्ये 3, 4, 5, 6 किलोपर्यंत साईज भरपूर झाली, कारण 2 ते 3 फळं येतात. आणि मोठ्या गोलमध्ये असेल तर त्याला 7 ते 10 किलोपर्यंतची साईज भरपूर झाली, कारण त्याला 1 येतंय नाही तर 2 येतात. शक्यतो एकच येतंय आणि एक झालं तरी 8-10 किलोपर्यंत जातंय. तुम्ही ही स्टेप केल्यानंतर तुम्हाला 35 ते 36व्या दिवशी तुम्हाला करपा, येलो मोजेक याच्यावर 100% नियंत्रण आणणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फळांची शेटिंग चांगल्या पद्धतीने होणार आहे. कारण अंगामध्ये येलो मोजेक आणि बुरशीमुळे येलो मोजेक आणि करपा ह्या रोगाचं संक्रमण होतं आहे. तुम्ही त्या ठिकाणी फवारणी करण्यासाठी अलायन्स घ्यायचं आहे. अलायन्समध्ये 18.30% टेबुकोनाझोल हा घटक आहे आणि त्याच्यामध्ये ॲझोस्ट्रोबिन हा 11% घटक आहे आणि त्याच्या जोडीला तुम्हाला टॉनिक घ्यायचं आहे. टॉनिक बायोझाम वगैरे असे ज्या पद्धतीने तुम्ही घेणार आहे त्या पद्धतीने टॉनिक घ्या तुम्ही. तर त्याचा फवारणी करण्यासाठी 36व्या दिवशी पाणी दिल्यानंतर लगेच त्याची फवारणी करा. अलायन्स हे 15 लिटर पाण्यासाठी 20 ml घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टॉनिक हे 35 ते 40 ml घ्यायचं आहे आणि तुमच्या पूर्ण पिकावर त्याची फवारणी करा. त्याच्यामध्ये तुमचा करपा, येलो मोजेक आणि कली गळण्याची शक्यता असते ती 99% कमी होणार. त्याच्यानंतर तुम्ही 45 दिवसापर्यंत पाणी मजबूत चालू ठेवा. तुमचे वेल 45 दिवसापर्यंत मजबूत फुगले पाहिजेत. नंतर कलिंगड पिकामध्ये तुम्हाला माहिती असेल 45 ते 60 दिवसामध्ये आपलं फळांची सेटिंग ही चालू होण्याची पिरियड असतो आणि 45 ते 60 या दिवसामध्ये आपल्या फळांची सेटिंग झाली पाहिजे. तरच आपल्याला पुढे फळंही मजबूत होतात आणि 90 दिवसापर्यंत त्याची हार्वेस्टिंग होते. तर 45 दिवसानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 45व्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी गोंड्या व्हायरस याच्यावर फवारणी करायची आहे. या गोंड्या व्हायरसची फवारणीसाठी तुम्हाला 45व्या दिवशी 42-45 या दिवसामध्ये त्याची फवारणी करा. 40 ते 45 याच्यामध्ये तुम्हाला जशी समस्या समजेल त्यानुसार करा तुम्ही. परंतु समस्या दिसो न दिसो तुम्हाला त्या ठिकाणी गोंड्या व्हायरस, थ्रिप्स या कीटकांवर तुम्हाला फवारणी टाकायचीच आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सोलोमन हे घ्यायचं आहे. सोलोमनमध्ये इमिडाक्लोप्रिड हे 19.81% आहे आणि त्याच्यामध्ये बीटा सायलोथ्रिन हे केमिकल आहे, हे 8.49% आहे आणि त्याच्यामध्ये बीटा सायलोथ्रिन हे किडीवर काम करतं आहे. परंतु तुम्हाला अजून किडीवर नियंत्रण पाहिजे तर सोलोमनमध्ये फक्त प्रोक्लेम हेच औषध घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये इमामेक्टिन बेंझोएट हे 5% आहे आणि ते तुम्हाला सोलोमनच्या जोडीला फक्त दुसरं कुठलंही औषध घेऊ नका. हे प्रोक्लेम घ्या आणि सोलोमन
याची फवारणी करण्यासाठी तुम्हाला 15 लिटर पाण्यामध्ये सोलोमन हे 15 ml घ्यायचं आहे आणि इमामेक्टिन बेंझोएट हे प्रोक्लेम हे तुम्हाला 8 ग्रॅम औषध टाकायचे, त्याच्यामध्ये मिक्स करून तुमच्या पिकावर फवारणी करा. त्याच्यानंतर 45 ते 60 या दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या पिकामध्ये परागीकरणाचं काम चालू असतंय. त्यावेळेस तुम्हाला मधमाशा वगैरे येत असतात आणि त्यांची मुलं आपल्या परागीकरणाचं काम चालू होतंय. त्यावेळेस तुम्हाला मधमाशांचं नुकसान होईल अशा पद्धतीचं कुठलंच औषध मारायचं नसतंय. शक्यतो तुम्ही फवारणी करूच नका. तरीसुद्धा जर तुमच्या पिकावर तुडतुडे वगैरे अशा थीप्स अशा कीटकांचं जर संक्रमण झालं तर तुम्हाला फवारणी न केल्यामध्ये तुमचं पूर्ण पीक हे नुकसानमध्ये जाऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला फवारणी करणं गरजेचं आहे. तर अशावेळी माझ्या चॅनलवर ते मधमाशा सुरक्षित राहतील असे पण व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला आणि पांढरी पावडरी मिल्ड्यू ह्या बुरशीनाशकाची सुद्धा फवारणी करण्याची जर तुम्हाला गरज आली तर अशावेळी तुम्हाला मोवेंटो ज्याच्यामध्ये स्पायनोटेट्नामेट 15.31% आहे ते घ्या आणि त्याच्या जोडीला तुम्हाला सिग्नेट हे बुरशीनाशक आहे आणि हे पावडरी मिल्ड्यू याच्यावर चांगल्या पद्धतीने काम करतं आहे. तर या 2 औषधांची फवारणी करण्यासाठी तुम्हाला 15 लिटर पाण्यामध्ये 25 ml ते 20 ml या पद्धतीनं मोवेंटो घ्यायचं आहे आणि तुम्हाला 10 ग्रॅम सिग्नेट ही पावडर घ्यायची आहे आणि त्याचं मिक्स ग्राउंड बनवून 45 ते 60 या दिवसांच्या कालावधीमध्ये मारा. कारण मोवेंटो हे हिरव्या पट्ट्याचं औषध आहे आणि ते मधमाशांना त्याचा काही त्रास नाही. आणि जर तुम्हाला मार्केटमध्ये मोवेंटो भेटलं नाही तर तुम्ही त्याच्या जोडीला तर तुम्हाला मधमाशा सुरक्षित राहण्यासाठी तुम्हाला सुमिप्लिओ हे घ्यायचं आहे. हे सुमिटोमो कंपनीचं औषध आहे आणि याच्यामध्ये 10% पायरिडालिल हे कमी केमिकल आहे आणि त्याच्या जोडीला तुम्ही सिग्नेट ज्याच्यामध्ये मायक्लोब्युटानिल हे केमिकल 10% आहे. तर तुम्ही त्याच्या जोडीला ही बुरशीनाशक घेऊ शकता. आणि जर तुम्हाला पावडर मिल्ड्यू वगैरे अशा रोगाची समस्या नसेल तर तुम्ही सुमिप्लिओ हे एकटंच औषध घेऊन फवारणी करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला तुडतुडे, कीड, थीप्स अशा सर्व रस शोषण करणाऱ्या किडीवर 100% नियंत्रण येईल. याची फवारणी करण्यासाठी तुम्हाला 25 ml सुमिप्लिओ हे घ्यायचं आहे आणि बुरशीनाशक जर घेतलं तुम्ही तर ते 10 ग्रॅम घ्यायचं आहे सिग्नेट. आणि तुमचं इथं काम झालं त्याच्यानंतर तुम्हाला 60 दिवसापर्यंत तुमच्या पिकामध्ये ही फळांची साईज एवढ्या पद्धतीने तरी झाली पाहिजे. 1 किलो ते आसपास 1 किलो अर्धा किलो अशी म्हणजे सेटिंग ही 60 दिवसात झालीच पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढं 60 दिवसानंतर पुन्हा जर मध्ये फवारणी केली नसेल आणि जर तुमच्या कीटकांचा अटॅक नसेल तर काही टेन्शन नाही. तुम्ही खत पाणी तुमच्या पद्धतीनं चालू ठेवा. तुमची फळांची साईज झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी छोट्या पद्धतीने साईज झाले अशावेळी तुम्हाला तुमच्या पिकामध्ये फळं त्याच्यावर सफेद चित्रेबांडे ठिपके येत असतात. हे ठिपके येण्याचं कारण तुम्हाला सांगतो. तुमचे वेल जर कमजोर असतील आणि थीप्स अशा कीटकांचा अटॅक त्याच्यावर असेल तर अशावेळी रोपांची काय समस्या असते हे लक्षात ठेवा. हे आपल्या कलिंगडचे वेल आहेत ते तुमच्या कलिंगड फळांना जी जीवनसत्व पाहिजे ती पोचवत नाही. अशावेळी तुमच्या फळांवर सफेद प्रकारचे ठिपके येतात आणि फळं कडक होतात आणि ती व्हायरसग्रस्त होतात आणि ती फाटून जातात. अशावेळी त्या ठिकाणी तुम्हाला एका 2-3 प्रकारच्या जीवनसत्वांचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. त्या औषधांचा रिझल्ट तुमच्या डोळ्यांनी तिसऱ्या दिवशी तुम्ही स्वतः बघाल आणि त्यावेळेस तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि मला सुपर लाईक करण्याची इच्छा होईल. परंतु तुम्ही मला सुपर लाईक करण्यासाठी तुम्ही पूर्ण तुमचं जोपर्यंत हार्वेस्टिंग प्लॉट होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा वापर करा आणि त्याच्यानंतर करा. तुम्ही जेव्हा 2 पैसे कमवाल त्यावेळेस करा. तुम्ही कितीही पैसे कमवा मला तुम्ही कमवले तर मला आनंदच वाटेल. फक्त या संतोष भाऊला कधी विसरू नका. कारण या व्हिडिओमध्ये म्हणा किंवा माझ्या चॅनलवर हे चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ येत असतात आणि मी स्वतः ज्या औषधाचा वापर करतो त्या औषधांचा वापर तुमच्या पिकावर करण्यासाठी मी व्हिडिओमध्ये माहिती देत असतो. तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲग्रोमिन गोल्ड घ्यायचं आहे आणि त्याच्या जोडीला तुम्ही झिंकर घ्यायचं आहे. ज्याच्यामध्ये झिंक ऑक्साईड 39.5% आहे आणि ॲग्रोमिन आहे. ॲग्रोमिन गोल्ड आहे त्याच्यामध्ये 5-6 प्रकारची दुय्यम अन्नद्रव्य असलेली न्यूट्रिएंट आहेत. ती आपल्या रोपांना फार महत्त्वाची घटक आहेत. त्याच्यामध्ये कॉपर आहे, झिंक आहे, आयर्न आहे,
मॅग्नीज आहे, अशा प्रकारची जे 5-6 प्रकारची जीवनसत्व आहेत ती रोपांना फार गरजेचे आहेत. तर तुम्हाला याचा वापर करण्यासाठी त्याच्याजोडील तुम्हाला बायोझाईम हे टॉनिक घ्यायचं आहे. 10,000 रोपांसाठी झिंकर हे तुम्हाला पाव लिटर घ्यायचं आहे आणि तुम्हाला 10,000 रोपांसाठी ॲग्रोमिन गोल्ड हे तुम्हाला अर्धा लिटर घ्यायचं आहे. त्याच्या जोडीला 1 लिटर टॉनिक घ्यायचं आहे आणि ते तुम्ही 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण बनवा आणि ड्रीपद्वारे तुम्ही अगोदर कुठल्याही याचा वापर करण्यासाठी तुम्हाला अगोदर पाणी द्यायचं. आली तुमची भिजली का त्याच्यानंतर हे औषधं सोडून द्यायची का ती पूर्ण आल्याला मिक्स होतील. तर तुम्ही याचा वापर करण्यासाठी तुमची आली अगोदर भिजवून घ्या ठिबकद्वारे आणि त्याच्यानंतर तुम्ही हे बनवलेलं द्रावण तुमच्या पाण्यामध्ये सोडून द्या. त्याच्यानंतर तुम्ही ठिबकी बंद करून टाका. त्या ठिकाणी तुम्हाला 2-3 दिवस सतत पाणी देणे आहे, कारण ही जीवनसत्व सोडलेत तर ही आपली रोपं आहेत ही अशी चावून खात नाहीत, ती शोषण करतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुमचं पाणी जाईल तर पाणी शोषण्यासाठी ही मुलं शोषण करतील, तेव्हा हे याच्यात जीवनसत्व पडलेले आहेत ती पाण्यात विरघळलेली असतील आणि ते शोषतील आणि ते रोपांना त्याचं जीवनसत्व भेटतील आणि तुमच्या रोपांवर तुमच्या कलिंगड फळांवर तिसऱ्याच दिवशी तुम्हाला समजून येईल की औषधांनी काम केलं आहे. तर हे तुमचं फळं रिपेअर करण्याची गोंड्या व्हायरस वगैरे अशानुसार ते सगळं झालं. त्याच्यानंतर तुमच्या पिकावर परत थ्रिप्स वगैरे अशा कीटकांचा अटॅक होऊ शकतो. अशावेळी तुम्ही परत तुम्हाला डेलिगेट या औषधाची फवारणी करायची आहे. तुम्हाला 15 लिटर पाण्यामध्ये 15 ml द्रावण घ्यायचं आहे. डेलिगेटमध्ये 11.11% डेलिगेटमध्ये 11.11% स्पिनोटरम हे केमिकल आहे आणि तुम्हाला याच्यावर हे सर्व कीड, थीस, पांढरी माशी, तुडतुडी अशा सर्व प्रकारच्या कीटकांवर याचं नियंत्रण आहे. 15 लिटर पाण्यासाठी 15 ml औषधे घ्यायचे आणि तुम्ही द्रावण बनवून तुमच्या पिकावर त्याची पूर्ण फवारणी करणं. आता तुमच्या पिकामध्ये रोग ही समस्या नाहीच आहे. 75% रोग समस्या संपून गेले. 25% तुमचा रोगाचं शिल्लक आहे ते तुम्हाला त्याची माहिती देतो. तुमचा प्लॉट साईज झाले असेल, पाणी-बिणी मजबूत देऊन तुम्ही तुमच्या पिकामध्ये तुम्ही तुमची खतं वगैरे काय आहेत ती तुम्ही सोडून घ्या तुमच्या पद्धतीनं. त्याच्यानंतर तुम्हाला आता पुढं हार्वेस्टिंगच्या 20 दिवस, 15 दिवस ते 10 दिवस अगोदर एक महाभयानक रोग येतो आणि तो रोग तुमचा 2 दिवसामध्ये ते 3 दिवसामध्ये पूर्ण प्लॉट संपूनच जातो. त्याच्यामुळं तुमची साईज जरी असेल तरी तुम्हाला त्याचा भाव भेटणार नाही आणि तो रोग आहे चिकट्या मावा आणि मावा या रोगाचं संक्रमण झाल्यानंतर फळांवर चिकट साखरेप्रमाणे चिकटपणा येतो आणि व्यापारी ही फळं घेत नाही. ती तुमच्या भंगारच्या भावातच जातात, छाटमालच्या भावातच जातात. त्याच्यामुळं या रोगाचं संक्रमण बघण्यासाठी तुम्ही उन्हाच्या 200 फुटावरून सुद्धा नजर मारली, उन्हाच्या साईडनं नजर मारली तर तुम्हाला असं दिसून येईल, अशी चमकणारं एक चिन्ह दिसतंय, फळांवर चमकणारं चिन्ह दिसतंय. तर समजायचे का तुमच्या पिकावर मावा या रोगाचं संक्रमण झालं आहे आणि अशावेळी तुम्ही गप्प बसून राहू नका. त्याच्यामध्ये तुम्हाला याचं 100% अचूक नियंत्रण करायचं आहे तर तुम्हाला उलाल्या घ्यायचं आहे. उलाल्यामध्ये 50% फ्लोनिकामिड हे औषध आहे आणि याची फवारणी स्पेशल माव्यासाठी नियंत्रणासाठी ठेवून द्या तुम्ही. कारण हे उलाला हे माव्यावर रामबाण औषध आहे. याचा वापर करण्यासाठी तुम्ही 15 लिटर पाण्यामध्ये 5 ग्रॅमच औषध घ्यायचं आहे. याच्यामध्ये 50% फ्लोनिकामिड हे औषध आहे आणि तुमचा प्लॉट हा हार्वेस्टिंगच्या आसपास आलेला असतो आणि वेल हे कमजोर झालेले असतात, पानंही पिवळी पडायला लागलेले असतात. अशावेळी तुम्ही जर जास्त प्रमाण घेतलं तर तुमची पाने पूर्ण पिवळी पडून जाऊ शकतात. त्याच्यामुळं 5 ग्रॅम 15 लिटर पाण्यामध्ये द्रावण घ्या आणि पूर्ण प्लॉटला व्यवस्थित फवारणी करून घ्या. तुमच्या पिकावर 100% मावा हे कंट्रोल झालेला असेल. त्याच्यानंतर तुमची आता पुढची स्टेज हार्वेस्टिंगची आहे. तुम्हाला वेल, जिवंत, गोंड्यावर सगळं आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं की जे तुम्ही स्वतः करत होते त्या पद्धतीने तुम्हाला 101% रिझल्ट आलेले असतील. त्याच्यामुळं तुम्ही या व्हिडिओमध्ये जी मी माहिती दिली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच माहिती घेऊन.